तर चाकण औद्योगिक परिसरातील खड्ड्यांवरनं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं। गेल्याच आठवड्यात चाकणमधील उद्योजकांनी आपल्या समस्या सुद्धा मांडल्या। यानंतर आज उद्योग मंत्री उदय सामंत यांनी चाकण येथे उद्योजकांसोबत चर्चा करण्याची ठरवली। आता उदय सामंत बैठक घेणार आहेत, त्यात उद्योजकांच्या समस्या जाणून घेणार आहेत। पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उदय सामंतांच्या दौऱ्यापूर्वी कंत्राटदारांनी सगळे खड्डे बुजवून टाकले। आता मंत्री पाहणी करायला आल्यावर खड्डे बुजवले जात आहेत, पण मग सर्वसामान्यांचं काय? चाकण सारख्या ठिकाणी असलेल्या उद्योजकांचं काय? असे सवाल या निमित्तानं विचारले जात आहेत। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। चाकणहून अविनाश पवार आपल्या सोबत जोडले गेलेत। अविनाश, खरं तर कालपर्यंत चाकणमध्ये खड्डेच खड्डे होते, पण आज मंत्री येणार आहेत, खड्डे बुजवले गेलेत, काय अधिकची माहिती? सौरभ, खरं तर आपली हीच दुरावस्था आहे की ज्या वेळेस जीव जातात लोकांचे, म्हणजे जवळजवळ दिवसाआड या चाकणमध्ये जीव गेलेले आहेत। वर्षभरात 399, आता 2 दिवसांपूर्वी अजून दोघांचा बळी गेला, म्हणजे 400चा आकडा पार केलाय। म्हणजे किती भयानक वास्तव आहे। आणि उद्योग मंत्री उदय सामंत आज इथे चाकणमध्ये भेट देणार आहेत। त्यानंतर रात्री कंत्राटदाराने हे खड्डे बुजवण्याचे सगळं जे काही यंत्रणा आहे ती राबवून वेगवेगळ्या ठिकाणी जे खड्डे पडले ते बुजवण्याचा क्रम लावलेला आहे। मात्र आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून ही परिस्थिती इथे का होती? 20 कंपन्या या स्थलांतरित होऊ लागलेल्या आहेत। शेवटचा इशारा दिल्यानंतर सगळ्यांची धावपळ सुरू झालेली आहे। आता याच्या अगोदर देखील अनेकदा या चाकणमध्ये भेटी झालेल्या आहेत। दिवंगत जे उपमुख्यमंत्री अजित पवार होते त्यांनी इथं पहाटे भेट दिली होती, संपूर्ण रस्त्यांची पाहणी केली होती, इथली अवस्था पाहिली होती। कारण त्यावेळी इथल्या गावकऱ्यांनी या MIDC ला टाळं ठोकण्याचा इशारा दिला होता आणि त्याच्यानंतर देखील हीच परिस्थिती तशीच आहे। आता जर आपण पाहिलं तर एक जी महिला सिक्युरिटी गार्ड होती सानवी पांचाळ, ती चिखलावरून घसरून त्या कंटेनर खाली गेली। असे अनेक जे प्रकार आहेत, कोणी जायबंदी झाले। आज उद्योग मंत्री उदय सामंत या ठिकाणी भेट देतात, त्यावेळी सगळं प्रशासन आता झटून कामाला लागलेलं आहे। काल देखील आदित्य ठाकरे यांनी इथे भेट दिली, त्याच्या अगोदर रोहित पवार यांनी भेट दिली। मात्र ही जी परिस्थिती आहे ती बदलायला इतका उशीर का झाला, हा खरा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे। कारण अनेकांनी आपल्या घरातल्या व्यक्ती गमावल्या। आज उद्योग मंत्री उदय सामंत या ठिकाणी भेट देणार आहेत, रस्त्याची देखील पाहणी करणार आहेत, कंपन्यांचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहेत। इथला जो HP चौकातला कोर्टयार्ड हॉटेल आहे त्या ठिकाणी ते देखील पत्रकार परिषद घेणार आहेत। आज उदय सामंत कशा पद्धतीने निर्णय घेतात हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे। कारण चाकण MIDC धोक्यात आलेली आहे। चाकण MIDC मुळे इथल्या परिसरातला विकास झालेला आहे। चाकण MIDC आशिया खंडातली ऑटोमोबाईल मोठं हब म्हटलं जातं आणि अशा चाकणची परिस्थिती का झाली आहे यावर आता उपाययोजना होणं गरजेचं आहे। सौरभ, निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद।